आमचे नाळवंडाचे पुढचे सगळ्याचे लाडके बदनाथ पकडे रामेश्वर भोजा रागी नावं घेत नाही जास्त. आज सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आनंद व्हायला लागलेला आहे. एका व्यासपीठावरती रावसाहेब दादा भाऊ पुढचे ते सगळे एकत्र आले. आता लोकांमध्ये चर्चा अशी झाली व याच्या नादाला लागण्याचा अर्थ नाही. ते राहून टायमाला येत झाले. त्याच्यामुळे आपलं काम काय गपचूप त्यांनी पुढे करायचं, आपण त्याच्या मागे करायचं. आता माझी त्यांना एक विनंती आहे, दादा जसे येत झाले तसे आपल्या जिल्ह्याचे मंत्री करा. आपल्या जिल्ह्याला मंत्री करा. आम्हाला मंत्रालयात बसा उठायला जागा नाही, आम्हाला कोणी ओळखीत नाही. आणि एक गुप्त गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही रात्री विचार करा. मला 2 महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले, विलासराव 3 महिने वाट बघा, 3 महिन्यानंतर हे एक नाही झाले ना तुम्हाला मी गृहमंत्री करतो. आता मी रात्रंदिवस प्रार्थना करत होतो की एक येऊ नये, पण ते आमच्या हातावर वेळ नसल्यामुळं ते घुसलेच मध्ये. तर त्यामुळं काय ते आमच्या महिला भगिनी ते लोक भारतीय जनता पक्षात एवढ्या मोठ्या मनाचे लोक आहेत, त्यांनी माझी शिफारस पण करून टाकली. वा धन्यवाद. तर या पद्धतीने आपल्याला रावसाहेब दादा जेव्हा पडले तेव्हा लोकांना माहीत झाली की रावसाहेब दादा काय होते. एका भोकरदांच्या सभेमध्ये लोक मला म्हणले, बापू आपले पोलीस लग्न होत नाही, काय करा. म्हणलं तुम्ही सांगून या, आम्ही रावसाहेब दादाच्या जवळचे करायचं नका करू. ते म्हणले करून पाहू का, तर जमलं ते. म्हणजे रावसाहेबाचं नाव घेतलं तर नावाने चोरी केलं. मध्ये मुंबईमध्ये भारतातले जे 40 लोक होते त्याच्यापैकी एक रावसाहेब दादा होते. मंत्रिपद गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की रावसाहेब दादाचं मंत्रिपद गेलं, असं नाहीये. मंत्रिपद आपलं जात असतं, आपल्याला कोणी विचारित नसते. तहसीलदारला फोन केला तो याचं काय करायचं. त्यामुळं मंत्रिपद असणं ही निरांत गरज आहे. राज्यामध्ये बबनरावजी लोणीकर मंत्री होते, एकदा दोनदा त्यांच्या स्टाफ देखत एकदा दोनदा भाऊनी सांगितले आमचे जावई. येऊन गेल्यावर ते मला भेटले. ते म्हणले तू खरंच तीन जावई का. हॅलो भाऊ तुम्हाला काय सांगता. त्यामुळे इतके दिवस सांगितले आज सांगितले त्यांनी तुम्ही आमचे जावई येतो. मग त्याच्यानंतर म्हणजे ते 4 घंटे मंत्रालयात बसायचे आणि आम्ही 16 घंटे मंत्रालयात बसायचो. नावावरती काय चालतंय. एक दिवशी दादाला आम्ही रात्री 12 वाजता गेलो. म्हणलं दादा आज जालना ते ओढीवरील रोड झाला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं करा. मी आंबडचा रोड झाल्याशिवाय घनसा आपला आंबडमध्ये मतं मागायला येणार नाही अशी शपथ खातो. आणि ती शपथ त्यांनी कळली लावली. आज आपण 20 मिनिटात जालन्यात जातो, 20 मिनिटात वडीला जातो, 20 मिनिटामध्ये पाचोडा जातो. हा विकास आहे. आणि आपली बाजू मांडण्याकरता आपल्याला तिथे कोणतरी माणूस लागतो. आज आमचे कुठे साहेब इथे बसले, कुठे साहेब तुमच्या मतदारसंघाचे काही लोक असतील. आता पुढची विधानसभा जी ओपन होणार आहे अशी लोकांची चर्चा आहे. मला काही माहिती नसती. जेव्हा ओपन झालं तर आपल्याला लढायला जमल का. तेव्हा नाही, कार्यकर्त्याची भावना अशी आहे ओपन झालं तरी नारायणपूरला उभा करा. ओपन असलं तरी तोच आमदार आणि राखीव असलं तरी तोच आमदार. ही त्यांच्या कामाची पावती आहे. सूर्य निघाला 12 वाजले आणि आपण जर विचारायला लागलो 12 वाजले सूर्य निघाला का नाही तर आपल्याला लोक एवढंच काय.
या निवडणुकीसाठी रातच्या 2 वाजेपर्यंत ते काम करतात आणि प्रत्येक वार्डाच्या उमेदवारासाठी तेवढं काम करतात. म्हणून मी दादाला भाऊला नारायणरावच्या वतीने ह्या नगर परिषदेमध्ये सगळ्या जागा बीजेपीचे येतील असा मी त्यांना शब्द देतो. यापेक्षा जास्त बोलू नये. तरी म्हणलं तर माझी पदाधिकारी बोलायचंच नसतं, पण ठीक आहे, लोक धकून देतील. बोला म्हणते बापू 2 मिनिटं. त्यामुळे आता आपल्याला मस्त मजेदार भाऊचं दादाचं भाषण ऐकायचंय. भाऊ, तुमचं कालचं भाषण खूप चांगलं आहे. सगळं चांगलं होतं, म्हणजे ड्रेस तुमचं जरा म्हणजे थोडा वेळ वाटली मंत्री आले काय निघाल, तुमचं मंत्रीवर तरी जायला नव्हतं पाहिजे. तर तसं आमच्या आंबडच्या जनतेला तुमचं दर्शन होऊ द्या. सगळ्यांनी मिळून आंबडचा आम्ही विकास करू अशी या लोकांना शब्द द्या. आज 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर लोक पाणी, रस्ता आणि कचरा कुंडीच्या जागा मागतायत. दोघांनी मिळून एकाच वर्षाच्या आत हे सर्व नियोजन करावं व आंबडच्या जनतेला खुश करावं. आंबडच्या जनतेला मी विनंती करतो की परत माणसं जन्माला येत नसतात. तुमचं मत हे मोदीजीला मत आहे, तुमचं मत हे देवेंद्र फडणवीस साहेबाला मत, आणि तुमचं मत त्या ज्या सीटावर बसलेल्या सगळ्या लोकांचं. त्यामुळे परत एकदा आपल्याला विनंती करतो आणि माझी 2 संपवतो. धन्यवाद.